महाराष्ट्रात हिंदीची नाही तर मराठीची सक्ती आहे. त्रिभाषा धोरणाचा अहवाल ठाकरे सरकारच्या काळातला आहे असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्रात या कार्यक्रमात महापालिकेच्या निवडणुका नसत्या तर त्रिभाषा धोरणाला इतक्या प्रमाणात विरोध झाला नसता. मराठी प्रेम नाही तर राजकारण सुरू आहे. हिंदीला विरोध आणि इंग्रजीसाठी पायघड्या अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावरनं टोला लगावला. शक्तीपीठ महामार्ग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त भागांचं चित्र बदलेल. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला. 2017 मध्ये मनात आणलं असतं तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर झाला असता. आता महापालिकेत आमचाच महापौर होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. मोर्चात सगळे भाऊ एकत्र येतील. आमच्यात कोणताही वाद नाही. एकत्र येणं महाराष्ट्राच्या मनात आहे. राज्याच्या हितासाठी सर्वांना सोबत घेऊ असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं. शिवसेना, उबाठा आणि मनसेसह सर्व पक्षांनी एकत्रित यावं असं आदित्य ठाकरे म्हणाले. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या कार्यक्रमात ते बोलत होते. न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करत विचारपूस केली असं चित्र दिसलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही नेते एका नाळेशी जोडलेत. ती नाळ म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ठाकरे बंधूंवरती बोलताना रुपाली ठोंबरेंनी ही प्रतिक्रिया दिली. पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरनं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यात. मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केली होती. या मागणी विरोधात शिवसेना, उबाठा पक्षाच्या वतीनं मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती बोलताना मेधा कुलकर्णी यांना अश्रू अनावर झाले. शिवसेना नेते संदीपान भुमरेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आलाय. परभणी येथील वकील मुजादेह खान यांनी हा आरोप केलाय. माझ्या वडिलांचे आणि आला अर्जुन कुटुंबाचे जुने कौटुंबिक संबंध आहेत, त्यामुळे मला ही जमीन गिफ्ट दिली आहे. त्यात संदीपान भुमरे किंवा विलास भुमरे यांचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण जावेद शेख यांनी दिलं. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रोकड प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. माजी आमदार अनिल गोटे यांनी तशी माहिती दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला पाठिंबा दिला. मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आवाहन जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केलं. राजकीय स्वार्थासाठी आणि मराठी माणसाची दिशाभूल करण्यासाठी 5 जुलैला मोर्चा काढण्यात आलाय. मंत्री योगेश कदम यांनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावर टीका केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना फोन केला. यावेळी त्यांनी मराठी भाषेसाठी मोर्चात सहभागी होण्याची विनंती केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांबरोबर मोर्चामध्ये सहभागी होण्याबाबत वडेट्टीवार निर्णय घेणार आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मराठी आलीच पाहिजे. ठाकरे बंधूंच्या मोर्चावरती प्रतिक्रिया देताना मंत्री योगेश कदम यांनी हे वक्तव्य केलं. त्रिभाषा धोरणाविरोधात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात उबाठाच्या शिवसैनिकांकडून निषेध करण्यात आला. आंदोलन करण्यात आलं. अध्यादेशाची शिवसैनिकांकडून होळी करण्यात आली. विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी येत्या आठवड्याभरात निवड केली जाणार आहे. मुंबई अध्यक्षपदाचा निर्णय अद्याप झालेला नाही. सरकारनं हिंदी सक्ती केलेली नाही, मग मोर्चा कशासाठी? मागणी काय आणि काय केल्यानं समाधान होणार आहे असे सवाल भाजपचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी उद्धव आणि राज ठाकरे यांना केलाय. तसंच 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं, त्यांची इंग्रजी भाषा आम्हाला चालणार, मग हिंदी आमच्या मुलांना का येऊ नये असा प्रश्न त्यांनी विचारलाय. सोलापूर महानगरपालिका 3 महिन्यात मालामाल झाली आहे. शहरातील 34,000 मिळकतदारांनी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून तब्बल 32 कोटी रुपये टॅक्सपोटी महापालिकेच्या तिजोरीत जमा केले. बदलापूर स्टेशन परिसरात वाईन शॉपच्या बाहेर खुलेआम दारू पिणाऱ्या विरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली. महिला वर्गाला याचा त्रास होत असल्यामुळे महिलांनी बदलापुरातील मनसैनिकांना याची तक्रार दिली. अखेर मनसैनिकांनी या वाईन शॉपमध्ये घुसून गोंधळ घातला. मशिदींवरती लावण्यात आलेल्या बेकायदेशीर लाऊडस्पीकरच्या प्रकरणावरती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मालवणी आणि कांदिवली पोलीस ठाण्यांना भेट देत या प्रकरणी अधिकाऱ्यांची चर्चा केली. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र भोंगामुक्त करणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. सरकारला भाषांची सक्तीच करायची असेल तर पाठ्यपुस्तकात बोलीभाषांची करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. ठाणे, रायगड जिल्ह्यातील आगरी आणि भूमिपुत्र साहित्यिकांनी सरकारकडे ही मागणी केली.
राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अंतिम दिनांकापूर्वी प्रवेश रद्द केल्यास संस्थेला 1,000 रुपये प्रक्रिया शुल्क वजा करून पूर्ण शुल्क परत करावं लागणार आहे. तर कागदपत्र 2 दिवसात परत करावी लागतील. उपनगरीय रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावरती तर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे. शिवाय पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही ब्लॉक नसेल. पायाभूत सुविधांचे विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याजवळच्या शासकीय जमिनी चिन्हांकित करून त्यावरती वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवर नवीन आर्थिक केंद्र विकसित करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. कांदळ वनांचं संवर्धन करत वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा मार्गाचं काम नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 2.5 वर्षांपूर्वी अभियोग्यता परीक्षा दिलेल्या हजारो बेरोजगारांना आता नोकरीची लॉटरी लागणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील पदभरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे सुरू झाली असून यातून 8,264 शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत. पैठणच्या जायकवाडी प्रकल्पाचा नाथसागर धरणातील पाणी पातळीमध्ये लक्षणीय वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पाणी पातळीनं 40% टप्पा ओलांडला असून गेल्या 5 दिवसात धरणामध्ये 12% पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राज्यात सक्रिय कोविड रुग्णांची संख्या कमी होते आणि जून महिन्यामध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 500च्या वर गेली होती, परंतु आता ही संख्या कमी होते. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 188 सक्रिय कोविड रुग्ण आहेत. काटा लगा गर्ल तथा अभिनेत्री मॉडेल शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42व्या वर्षी निधन झालं. तिला हृदयविकाराचा झटका आला. तिच्या निधनाच्या वृत्तानं मनोरंजन विश्वामध्ये आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली. मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी ट्रक चोरांना अटक केली. या चोरट्यांना सुरतमधून अटक झाली. त्यांच्याकडून 6 ट्रक जप्त करण्यात आले. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. 5 तारखेला सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधात उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. याविषयी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं. त्यावरून आता राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. काय म्हणालेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे? न्यूज 18 लोकमतच्या समृद्ध महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात ऐकूया. महायुती आणि राज ठाकरे हे अलीकडच्या काळात खूप जवळ आलेला होता, जवळ येत होता. जवळच आहे ना, काय प्रॉब्लेम? अजून जवळ आहात तुम्ही. अरे 5 तारखेच्या राज ठाकरेंनी आवाहन केलंय की सगळ्यांनी झेंडे बाजूला ठेवा आणि या मोर्चामध्ये या. तुम्ही जाणार आहात का त्या मोर्चामध्ये? अरे राज बाबा, ठाकरेंबरोबर तुम्ही असणार आहात का? आम्ही निर्णय घेणारे आहोत, सरकारमध्ये आहोत आणि आम्ही असं कुठेही असं हे सक्तीचं झालंच पाहिजे असं कुठे मुख्यमंत्री म्हणाले का? पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. पिंपरी चिंचवड शहरामध्ये लंपी आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय. शहराच्या विविध भागातील 12 जनावरांना लंपीची लागण झाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पालिकेकडून लसीकरण सुरू करण्यात आलंय. पीओपीवरची बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपीच्या गणेश मूर्ती खोल समुद्रात विसर्जन करण्याचा मार्गही खुला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आज लोणंद इथून तरडगावकडे त्यांनी काल प्रस्थान केलं. यावेळी दुपारी चांदोबाचा लिंब इथे उभं रिंगण पार पडलं. हे उभं रिंगण पाहण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. पंढरपूर मार्फत श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना श्रींचा प्रसाद म्हणून मोफत भोजन प्रसाद तसंच अल्प देणगी मूल्य आकारून लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येतो. हा लाडू प्रसाद आणि भोजन प्रसाद अन्न आणि औषध प्रशासनाकडील सर्व नियमांचं पालन करून तयार करण्यात येतोय. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून मंदिर समितीला भोग प्रमाणपत्र मिळालंय. आषाढी यात्रेच्या महासोहळ्याला आजपासून सुरुवात झाली. आषाढी वारीसाठी आलेल्या जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचं पदस्पर्श दर्शन घेता यावं यासाठी शुक्रवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन सुरू ठेवण्यात आलंय. प्रक्षाळ पूजेपर्यंत भाविकांसाठी विठ्ठल मंदिर रात्रंदिवस खुलं राहणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले. तर या धोरणाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्तींचं समुद्रात विसर्जनाचा मार्ग सुकर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते.
भारतीय राज्यघटनेनं कायदेमंडळ असो, कार्यकारी मंडळ असो किंवा न्यायमंडळ या तीनही प्रमुख घटकांच्या मर्यादा आखून दिल्यात. कायदे करण्याचं काम कायदेमंडळाचं आहे. संसद असो की विविध राज्यांचं विधिमंडळ असो, राज्यघटनेच्या कायद्यानुसार काम करणं हे कार्यकारी मंडळाला अपेक्षित असतं असं मत सरन्यायाधीश भूषण गवईंनी व्यक्त केलं. ऐन शेतीमाल काढणीच्या काळामध्ये बाजारात शेतीमालाची आयात वाढवून दरामध्ये मोठी पडझड होते. हे नुकसान टाळण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात पुण्यामध्ये कापूस, हळद आणि मका या पिकांसाठी हेजिंग डेस्क सुरू करण्यात आला. याद्वारे दरातील पडझड रोखून शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. लोणार तालुक्यातील महार चिकना फाट्याजवळ एक 26 वर्षीय तरुण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. गेल्या 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये धरणात जवळपास 43.27% जलसाठा जमा झालाय, तर गंगापूर धरणामध्ये 59.24% जलसाठा जमा झालाय. राजकारणात वन फाईन मॉर्निंग उपाय सापडतो, पण समरजितसिंह घाटगे यांच्या आयुष्यात एक सुंदर सकाळ कधी येईल हे माहीत नाही असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं. समरजित घाटगे यांना विधान परिषद दिली तरी कागलच्या गावागावात टक्कर होत असते, त्यामुळे बघू असं स्पष्ट करत घाटगेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गिरगाव आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनीनं वसतिगृहातच आत्महत्या केली. इयत्ता 9वी मध्ये शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे या विद्यार्थिनीनं वसतिगृहाच्या पहिल्या मजल्यावरील लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोलापुरात नांदूर फाटा इथे एक ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातानंतर स्थानिकांनी काही काळासाठी महामार्ग रोखून धरला. राज्य सरकारच्या गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवेतील 83 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या. पुणे शहर पोलीस दलातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांची बदली करण्यात आली आहे. पुण्यात स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आहे, तर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची ससून सर्वोपचार रुग्णालया शेजारची जागा यासाठी योग्य आहे आणि ही जागा कर्करोग रुग्णालयासाठी देण्याची तयारी MSRDCने दर्शवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जागेचा प्रश्न मार्गी लागून कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीला गती दिली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.